नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। सुखो बुद्धानमुपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंघस्य सामग्री समगानं तपो सुखो। सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। कालच्या भागामध्ये आपण जे पाहिलेलं आहे की सिद्धार्थ गौतमांना एक नव्या परिस्थितीची समस्या निर्माण झाली होती, हे आपण पाहिलेलं आहे। आणि ती समस्या अशी होती की जेव्हा सिद्धार्थ गौतम राजगृह येथे आलेले होते, थांबलेले होते आणि राजा बिंबिसाराची आणि त्यांची भेट झाली होती, त्यांचा संवाद झाला होता। आणि त्याच वेळेस त्या पांडव टेकडीच्या पायथ्याशी जे त्यांची पर्णकुटी होती, त्या पर्णकुटीजवळ आणखीन 5 लोक त्या ठिकाणी आलेले होते। त्यांची नावंसुद्धा आपण पाहिलेली असतील काल। त्याच्यामध्ये 5 परिव्राजक होते, ते कौंडिन्य, अश्वजित, कश्यप्य, महानाम आणि भद्रिक। आणि या 5 लोकांनी सिद्धार्थ गौतमाला ओळखलं आणि त्यांना शांततेची वार्ता दिली आणि त्यांनी सांगितलं की आता कोलियांचं आणि शाक्यांचं युद्ध संपलेलं आहे आणि ती समस्या आता
शांत झालेली आहे. युद्ध रद्द झाल्यामुळे त्यांनी 5-5 लोक दोन्ही बाजूचे एकत्रित करून एक समिती गठीत केलेली आहे. आणि आता तुम्ही संन्यास घेऊन काही फायदा नाही, आता तुम्ही घरी जाऊ शकता आणि परत तुमचा राजवैभवाचा सुखोपभोग तुम्ही घेऊ शकता, असं त्या परिव्राजकांनी सांगितलं. परंतु नवीन परिस्थिती सिद्धार्थ गौतमाकडे जी निर्माण झाली ती फार वेगळी होती. सिद्धार्थ गौतम विचारात पडले की आता आपण घरी जायचं की नाही जायचं. युद्ध तर संपलं, आता आपल्याला संन्यास घेण्याची काही आवश्यकता नाही. मग काय करायचं, जायचं की जाऊ नये, हा द्विधा मनस्थितीच्या अवस्थेमध्ये सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी पडले. आणि त्यांनी सखोल विचार केला. मी जो गृहत्याग केलेला आहे तो काही फक्त या शाक्य आणि कोली यांच्या रोहिणी नदीच्या पाण्यावरचं जे युद्ध होतं तेवढ्या पुरताच मी केलेला नाही. कारण संघर्ष जो आहे हा संघर्ष संपूर्ण मानवजातीमध्ये आहे. आणि त्या वेगवेगळ्या देशांच्या युद्धापासून तर कुटुंबापर्यंत संघर्ष आहे. माणसात भेद आहेत, कुटुंबामध्ये भांडणं आहेत, संघर्ष आहेत. आणि हे सगळं मानवजात या समस्येनं ग्रस्त झालेली आहे की जिकडे तिकडे संघर्ष आहे, भांडणं आहेत, युद्ध आहेत. त्यामुळे हे भांडणं आणि हे युद्ध याच्यामुळे जे दुःख निर्माण होते ते दुःख का निर्माण होते त्याचा शोध मी लावलाच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी या समस्येला एक सामाजिक कलह त्यांनी म्हटलेला आहे. ही या सामाजिक समस्येचं उत्तर मला शोधलंच पाहिजे. कारण ही सगळ्या समाजाची, सगळ्या मानवजातीची समस्या आहे की भांडणं दुःख का आहे या मानवी जीवनामध्ये, त्याचं उत्तर शोधलं पाहिजेत. म्हणून त्यांनी परत घरी जाण्याचं टाळलं आणि पुढचा प्रवास त्यांनी सुरू केला. हे सुद्धा आपण काल पाहिलं की तिथला राजगृह सोडून ते कुठं गेले, मग भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. आणि पहिल्यांदाच तो आश्रम यापूर्वी कधी त्यांनी पाहिला नव्हता. पायी प्रवास जंगलातला, आणि त्या प्रवासामध्ये चालत चालत ते आलाराम कालाम ह्या नावाचे जे ऋषी आहेत त्या ऋषीला भेटण्यासाठी ते निघाले होते. आणि त्या रस्त्यामध्ये जाताना त्यांना भृगु ऋषीचा आश्रम त्यांना दिसला. त्यांना वाटलं की आपण गेलं पाहिजे, काही दिवस या आश्रमामध्ये राहिलं पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी त्या आश्रमामध्ये थांबण्याचा त्यांनी विचार केला. आणि आश्रमामध्ये थांबण्याचा विचार केल्यानंतर जेव्हा ते त्या आश्रमात गेले तेव्हा त्यांना काय दिसलं, तर अनेक जे तपस्वी होते ते तपस्वी कोणी इंधन घेऊन, कोणी गवताचे भारे घेऊन, फळं फुलं असे घेऊन ते परतत होते संध्याकाळच्या वेळेला. आणि सिद्धार्थ गौतमांनी प्रथमच त्यांना पाहिलं. तर ते आपापल्या कुटीमध्ये न जाता एक नवीनच माणूस आपल्या आश्रमात कोण बरं आला आहे. दिप्पाडचे दिप्पाड सिद्धार्थाचं व्यक्तिमत्व, सुंदर गोरं गोमटं, संन्याशाचे कपडे घातलेले असल्यामुळे ते अधिक सुंदर दिसत होते. आणि हे कोण आलं त्यांना पाहण्यासाठी ते सगळेजण तिथं गोळा झाले त्यांच्या भोवती. आणि ते गोळा झाल्यानंतर सगळ्यांनी सिद्धार्थ गौतमाचं स्वागत केलं त्या ठिकाणी. आणि त्या आश्रमाचे जे प्रमुख ऋषी होते भृगु ऋषी, त्या भृगु ऋषींना वंदन केलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की बा हे काय आहे, ही तपश्चर्या आहे का नाही. आणि जेव्हा त्यांनी पलीकडे जाऊन संपूर्ण आश्रमामध्ये नजर टाकली तर त्यांना तर खूप वेगवेगळ्या गोष्टी की त्यांनी कधी पाहिल्या नसतील, कल्पना केलेल्या नसतील, त्या गोष्टी त्यांना तिथं पाहायला मिळाल्या आहे का नाही. त्या सगळ्या ऋषींचं अन्न मात्र एक होतं, परंतु तपश्चर्येचे मार्ग मात्र वेगवेगळे होते. कोणी कशा प्रकारची तपस्या आपण पाहिलेलं आहे काल. कोणी पक्ष्यासारखे दाणे टिपून खात होतं, कोणी दगडच खात होतं, कोणी गवतच खात होतं. आणि ही सगळी परिस्थिती प्रथमच त्यांनी पाहिली की हे एवढं मोठं कशासाठी करत आहेत हे तपश्चर्या, किती शरीराला त्रास देतात. कोणी पाण्यातच बुडून राहत होतं, कोणी सर्पासारखं हवाच खात होतं. असे वेगवेगळे प्रसंग सिद्धार्थ गौतमानं त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांनी विचारलं की हे तुम्ही काय करत आहात. तर त्या ऋषींनी उत्तर दिलं की हे आम्ही स्वर्गाच्या प्राप्तीसाठी हे सगळं करत आहोत. आणि स्वर्गाच्या प्राप्तीसाठी आम्ही हे सगळं करत आहोत.
तर त्यांना वाटलं की हा आपला काही मार्ग नाही, इथं काही आपल्याला जास्त शिकण्यासारखं नाही आहे. कारण आपल्याला काही स्वर्गाची प्राप्ती करून घ्यायची नाही. आपल्याला तर प्राप्ती करून घ्यायची आहे की या संसारिक लोकांमधलं जे दुःख आहे ते दुःख आपल्याला नष्ट करायचं आहे, त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. आणि म्हणून त्यांनी विचार बदलला की आपण इथं आता न थांबता आपण आलार कालाम या ऋषींच्या आश्रमाकडे आपण निघालं पाहिजे. आणि अतिशय नम्रपणे सिद्धार्थ गौतमांनी सांगितलं त्यांना की बा हे तुमची तपश्चर्या तुम्ही चालू द्या, तुम्हाला स्वर्गप्राप्ती करायची आहे आणि मला काही स्वर्गप्राप्ती करायची नाही, त्यामुळे मी काही थांबू शकत नाही इथं. अतिशय आनंदानं सगळ्या ऋषींनी त्यांना निरोप दिला आणि ते त्या ठिकाणाहून निघून गेले. आणि समाधी मार्गाचं शिक्षण घेण्यासाठी त्यांचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना, निरनिराळे मार्ग ही अनेक, सिद्धार्थ काही त्या काळामध्ये एकटेच काही संन्यासी नव्हते, खूप सारे संन्यासी होते आणि प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या, प्रत्येकाचे उद्देश वेगवेगळे होते. ते त्यांनी सगळे पहिल्यांदाच पाहिलं. तेव्हा ध्यान मार्गाची म्हणजेच समाधीची माहिती करून घ्यावी असं त्यांना वाटलं सिद्धार्थ गौतमाला, की आपण ध्यान मार्गाची म्हणजे समाधीचं सुद्धा आपण शिक्षण घेतलं पाहिजेत. आणि म्हणून ते ध्यान मार्गाच्या शिक्षण कुठे मिळेल या शोधामध्ये ते निघाले. आता ध्यान मार्ग जे होते त्या काळामध्ये ध्यान मार्गाचे 3 पंथ होते. ध्यान मार्गाचे 3 पंथ होते आणि या 3ही पंथामध्ये एक समान गोष्ट होती, ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे, म्हणजे आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणे ही 3ही पंथाची पद्धत होती. परंतु शिकवणूक मात्र वेगवेगळी होती. एक जो पंथ आहे तो पंथ आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती त्यांनी अनुसरली होती, म्हणजे स्वीकारली होती. ती आनापानसती नावाची ध्यान साधना करत असत आणि त्याच्यातून समाधीची प्राप्ती करत असत. ठीक आहे, हा शब्द आपण ऐकलेला आहे, ही ध्यान साधना आनापानसती. काय अर्थ होतो याचा? आनापान, आना, पान आणि सती असे 3 शब्द आहेत, नाही का. आना म्हणजे श्वास येणे, पाना म्हणजे श्वास सोडणे आणि सती या शब्दाचा अर्थ होतो स्मृती. स्मृती ठेवणे म्हणजेच लक्ष ठेवणे. येणारा श्वास आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवणे म्हणजे आनापानसती. अशी एका पंथाची पद्धत होती. दुसऱ्या पंथाची पद्धत होती प्राणायाम. प्राणायाम हाही शब्द आपण ऐकलेला आहे. आपल्या प्राणाचा म्हणजे आपल्या श्वासाचा आयाम त्याला आपण म्हणतो. या पद्धतीमध्ये काय होतं, 3 पद्धती आहेत श्वासावर नियंत्रण ठेवण्याच्या. 3 भाग त्याचे पडतात. श्वास आत घेणे त्याला पूरक असं म्हणतात प्राणायामामध्ये. श्वास आत घेणे म्हणजे पूरक, आणि घेतलेला श्वास रोखून धरणे, थांबवणे, त्याला कुंभक असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा श्वास बाहेर सोडतो त्याला रेचक असं म्हटलेलं आहे. असा हा दुसरा पंथ प्राणायाम. प्राणायामामध्ये आपण तेच करत असतो, श्वास घेतो आणि तसेच थांबतो. 30 सेकंद, 50 सेकंद, 60 सेकंद आपल्या शक्तीनुसार आपण श्वास रोखून धरू शकतो आणि नंतर तो हळूहळू सोडायचा असतो. असा हा दुसरा पंथ, हा सुद्धा श्वासोश्वासावरच अवलंबून होता. आणि तिसरा पंथ होता समाधी या नावाने ओळखला जात होता. हा तिसरा पंथ समाधी नावानं ओळखलेला. आणि आलार कालाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते त्या काळामध्ये. समाधी मार्गाचं जे शिक्षण आहे, समाधी मार्गाचं जे ध्यान आहे ते फार सुंदर शिकवत असत आणि ते प्रसिद्ध असल्यामुळे आलार कालामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असं गौतमांना वाटलं, की आलार कालामकडून जर आपण ध्यान मार्गाचं शिक्षण घेतलं तर अतिशय चांगलं होईल. आणि म्हणून गृहत्याग केल्यानंतर पहिले जे शिक्षणातले गुरु आहेत त्यांच्या ते आहेत आलार कालाम. हे त्यांचे पहिले गुरु आहेत की ज्या गुरुकडून त्यांनी ध्यान मार्गाचं शिक्षण घेतलेलं. ह्या ध्यान मार्ग त्यांना बुद्धत्व प्राप्तीसाठी कामी आलेला आहे. म्हणून तो आलार कालामांशी त्याविषयी बोलला. आलार कालाम यांची त्यांनी भेट घेतली आणि आलार कालाम यांच्याशी ते सिद्धार्थ गौतम बोलले
आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय, असे त्याने त्यांना आलार कालामांना विचारलं. आलार कालामांनी उत्तर दिलं की मोठ्या आनंदाने मी तुला ध्यान साधनेचं शिक्षण शिकवेन. कारण सिद्धार्थाचं व्यक्तिमत्व पाहूनच आलार कालामांना खूप आनंद झाला होता की हाच एक असा व्यक्ती आहे की आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ते पूर्णपणे हा आत्मसात करू शकतो. म्हणून त्यांनी उत्तर दिलं की मी मोठ्या आनंदाने तुला ते शिकवेल. आलार कालामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकविले. ध्यान मार्गाचं जे काही तंत्र आहे ते तंत्र त्या सिद्धार्थ गौतमाला त्यांनी मग शिष्य बनले सिद्धार्थ गौतम त्यांचे, आणि त्यांना ते शिकवलं. आलार कालामाचं जे शिक्षण होतं ते 7 सिद्धी होत्या त्यांच्या. 7 प्राप्तीचं ध्यान होतं, 7 प्रकारच्या प्राप्ती. त्याला 7 सिद्धी असं म्हटलेलं आहे. म्हणजे ध्यानाच्या त्या 7 पायऱ्या आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो, आहे का नाही. अतिशय थोडक्यामध्ये आपण त्या 7 सिद्धी काय आहेत त्याची आपण या ठिकाणी माहिती करून घेऊया. की आलार कालामांच्या जवळ जे तथागतांनी शिक्षण घेतलेलं आहे ते कोणतं शिक्षण घेतलेलं आहे, 7 पद्धतीचं किंवा 7 सिद्धीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. तर तशा ध्यानतंत्राच्या पद्धती 8 आहेत. त्याच्या पायऱ्या म्हणू आपण किंवा स्टेप म्हणू, काही म्हणू. तर त्या 8 आहेत. त्या 8 2 विभागामध्ये विभागलेल्या आहेत. तर पहिल्या ज्या ध्यानाच्या 4 तंत्र आहेत किंवा 4 पद्धती आहेत त्याला रूप ध्यान असं म्हणतात, आणि दुसऱ्या ज्या 4 ध्यान पद्धती आहेत त्यांना अरूप ध्यान असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या 8 ध्यान पद्धतीपैकी आलार कालाम यांना 7 पद्धती त्यांना माहीत होत्या, 7 सिद्धी त्यांना माहीत होत्या. आणि त्या 7 सिद्धी म्हणजे अशा आहेत की पहिले रूप ध्यान. 4 प्रकारचे रूप ध्यान जे आहेत ते रूप ध्यान म्हणजे रूप म्हणजे आपलं शरीर, आहे का नाही. आपल्या शरीराचं अस्तित्व ठेवून केलेलं ध्यान, किंवा आपल्या शरीराची जाणीव ठेवून केलेलं ध्यान, किंवा आपल्या शरीराला समक्ष ठेवून केलेलं ध्यान. ह्याच्यातलं पहिली जी पद्धत आहे ती आहे रूप ध्यानातली पहिली पायरी जी आहे, प्रथम ध्यान आपण त्याला म्हणतो, ते आहे. त्या ध्यानामध्ये काय होतो, मनुष्य सांसारिक इच्छा हटवून आपल्या सांसारिक जीवनातल्या ज्या काही इच्छा आहेत या इच्छा पहिल्या ध्यानामध्ये तो बाजूला सारतो आणि आपल्या मनातले वितर्क, विचार आणि प्रीती या सुखाचा उदय त्यांच्यामध्ये होतो. प्रीती म्हणजे आनंद, ठीक आहे. तो ओळखू शकतो. मग सांसारिक इच्छा दूर सारल्यानंतर तो ओळखू शकतो की आपले विचार कसे आहेत, आपले वितर्क कसे आहेत, वाईट विचार कसे येतात, चांगले विचार कसे येतात, आणि त्याच्यातून आनंद कसा आपण मिळवायचा आनंदाच्या विचारामधून. हा अनुभव पहिल्या ध्यानामध्ये येतो. असा सुखाचा उदय होतो, आहे का नाही. हे सुख म्हणजे जे भौतिक सुख आपण समजतो ते सुख नाही आहे, हे मनाचं आंतरिक सुख आहे. दुसरं जे ध्यान आहे या दुसऱ्या ध्यानामध्ये काय होते की जे वितर्क आणि विचाराचा अनुभव जो माणूस घेतो ते सगळे वितर्क आणि विचार दुसऱ्या ध्यानामध्ये ते सुद्धा शांत होऊन जातात, आणि एक नवीन आंतरिक शांती आणि एकाग्रता दुसऱ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला प्राप्त होते. आंतरिक शक्ती येते. वितर्क विचार निघून सांसारिक इच्छा तर हटून गेल्या पहिल्याच ध्यानात. दुसऱ्या ध्यानामधून वितर्क विचार हे सुद्धा शांत होतात, आणि आतमधून आपल्याला एक वेगळीच शांती आणि एक वेगळी एकाग्रता आपल्याला प्राप्त होते. तिसरं जे ध्यान आहे त्या तिसऱ्या ध्यानामध्ये शिल्लक राहिलेली दुसऱ्या ध्यानातली प्रीती किंवा आनंद आहे तो नष्ट होऊन जातो. वितर्क विचार नष्ट होतात दुसऱ्या ध्यानात. तिसऱ्या ध्यानामध्ये प्रीती म्हणजे आनंद नष्ट होऊन शांत आणि सचेत राहतो. त्याची चेतना शांत होते, आपलं मन अतिशय शांत होते, आणि शारीरिक सुखाचा आपण त्या तिसऱ्या ध्यानामध्ये अनुभव घेतो. शारीरिक सुख असं हे तिसरं ध्यान आहे की शांत आणि सचेत म्हणजे जागृततेची अवस्था आपल्याला प्राप्त होते. आणि आपण शारीरिक सुखाचा आनंद घेतो म्हणजे काय करतो की प्रत्येक अवयवाकडे आपण पाहतो की आपले प्रत्येक अवयव कसे काम करतात.
आहे का नाही. विपश्यनेमध्ये तो धाराप्रवाह जो आहे का नाही, त्याच्यामध्ये कसं आपण पाहतो तशा प्रकारचा सुखाचा आनंद हा घेतो की कसं आपलं शरीर काम करत आहे, कसे आपले अवयव आहेत. चौथं जे ध्यान आहे हे चौथं ध्यान सुख आणि दुःख या दोघांच्याही पलीकडे जाऊन चौथ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये, म्हणजे ध्यानाच्या अवस्था आहेत, उच्च ध्यान चाललं आपलं, तर सुखाचाही अनुभव येत नाही इथं आणि दुःखाचा पण अनुभव येत नाही. तर या सुखाच्या आणि दुःखाच्याही पलीकडे जाऊन फक्त उपेक्षा, 4 ब्रह्मविहारामधलं एक ब्रह्मविहार आहे उपेक्षा, आहे का नाही. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा असे 4 ब्रह्मविहार आहेत. त्याच्यातली ही उपेक्षा, उपेक्षेचा अर्थ होतो समभाव. विपश्यनेमध्ये शिकवल्या जातं समभाव, केवळ पाहणे जे आहे, सुखद संवेदना असतील, दुःखद संवेदना असतील, त्यांचं फक्त निरीक्षण करणे, त्यांच्याकडे पाहणे, अशी उपेक्षेची भावना निर्माण होते आणि पूर्ण मानसिक शुद्धता शिल्लक राहते. सगळे विचार, प्रीती, सुख, दुःख सगळं नष्ट होते आणि पूर्ण मनाची शुद्धता होते. कोणते वाईटही विचार येत नाही आणि चांगलेही विचार येत नाही, केवळ मनाची शुद्धता. हे स्वतःचे अनुभव आहेत भगवान बुद्धांचे, ठीक आहे. या अवस्थेत आपण सुद्धा जाऊ शकतो. अशा प्रकारचे हे 4 रूप ध्यान आहेत की जे आपल्या शरीराची जागृती ठेवून आपण केलेले रूप ध्यान आहे. हे 4ही आलार कालाम यांनी सिद्धार्थ गौतमाला शिकवले. आणि अरूप ध्यान हे 5वं ध्यान आहे. मग माणूस 5व्या ध्यानामध्ये जातो. अरूप ध्यान म्हणजे 5व्या ध्यानाच्या अवस्थेत मनुष्य गेला की आपल्या शरीराचं जाणीव आपल्याला राहत नाही, जणू काही आपल्याला शरीरच नाही, जणू काही आपलं मन आपल्या शरीराच्या बाहेर येते, आपल्या शरीराचं अस्तित्वच आपल्याला जाणवत नाही. आणि त्या 5व्या ध्यानाचं नाव आहे आकाशनंत्यायतन. आकाशानंत्यायतन या नावाचं हे ध्यान आहे, 5वं ध्यान. म्हणजे आकाश शब्द आलेला आहे याच्यात की या अवस्थेमध्ये माणसाला अनंत आकाशाचा अनुभव येतो. हे अनंत जे आकाश आहे त्या आकाशाचा त्याला अनुभव येतो आणि भौतिकतेचा विसर पडतो. की आपण पृथ्वीवर आहोत, आपल्याला शरीर आहे, आपण ध्यानाला बसलेलो आहोत, हे सगळं तो विसरून जातो आणि या अनंत आकाशाचा तो अनुभव घेतो. किती अफाट आहे अनंत की ज्याचा अंतच नाही, त्याला अनंत म्हणतात. अशा आकाशाचा पूर्ण अनुभव घेतं. पूर्ण मन त्यांचं संपूर्ण आकाशामध्ये फिरून येतं. हे 5वं ध्यान आहे. 6वं ध्यान आहे अरूप ध्यानामधलं विज्ञानानत्यायतन. विज्ञानानत्यायतन याच्यात अनंत आकाश जे आहे त्या आकाशाच्याही पलीकडे काय आहे तर आकाशाच्या पलीकडे आहे विज्ञान. पुढे जाऊन अनंत आकाशाच्या पुढे जाऊन अनंत चेतनाचा त्याला बोध होतो की या अनंत आकाशाच्या पलीकडे काय आहे, अनंत चेतना आहे. चेतना म्हणजे विज्ञान. चेतना म्हणजेच आपलं मन त्या विज्ञानात मिक्स होतं. जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपल्या शरीराचे 5 घटक, त्याला आपण पंचधातू म्हणतो नाही का, ते आपापल्या घटकामध्ये विलीन होतात. आणि आपलं जे मन आहे त्या मनाचेही 5 घटक आहेत, त्याला आपण पंचस्कंध असं म्हणतो. 5 स्कंदाचं आपलं मन बनलेलं आहे. त्याच्यातील चेतना नावाचं, त्याला आपण चेतना म्हणतो, विज्ञान म्हणतो, ऊर्जा म्हणतो आणि मन सुद्धा म्हणतो. तर त्या ठिकाणी त्या अनंत चेतनेचा 6व्या अवस्थेमध्ये त्याचा बोध होतो. ही चेतना जी आहे, विज्ञान जी आहे, ऊर्जा जी आहे, मन जे आहे, मन किती मोठं अफाट आहे. बहिणाबाई चौधरींचं नाव ऐकलं असेल आपण. त्यांनी मनावर फार सुंदर कविता केलेली नाही का. मनाची व्याख्या, मन, बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन केवढ केवढ जणू खाकसाचा दाना, बारीक दाना असतो खाकसाचा. मन केवढ केवढ जणू खाकसाचा दाना आणि मन एवढ एवढ आकाशात मायेना. अशी उपमा बहिणाबाईंनी, फार सुंदर, ठीक आहे ना. बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर, बहिणाबाईंवर त्यांची प्रतिभा फार सुंदर होती. असा हा अनंत चेतनेचा बोध 6व्या ध्यानामध्ये होतो.
सातवं जे ध्यान आहे ते आकिंचन्यायतन ध्यान. आकिंचन्यायतन हे जे ध्यान आहे हे आलार कालाम यांचा शेवटची अवस्था होती ध्यानाची. एवढेच ध्यान त्यांना माहीत होते, ठीक आहे नाही. आणि हे ध्यानसुद्धा त्यांच्याजवळ सिद्धार्थांनी शिकलेलं आहे. इथे काय होते, या अवस्थेमध्ये चेतना विलीन होऊन जाते. जे आकाशाच्या पलीकडे जी 6व्या ध्यानामध्ये चेतनेचा अनुभव येतो, चेतनेचा बोध होतो, तर या पुढच्या अवस्थेमध्ये अंकिंचयनायतनमध्ये चेतनासुद्धा नष्ट होऊन जाते आणि चेतनेच्या पलीकडे जेव्हा पाहतो मनुष्य तेव्हा काहीच नसते तिथं. काहीच नाही, काहीच नाही. त्यालाच शून्यता असं म्हणतात. शून्यता ही ध्यानाची अवस्था. तर काहीच नाही तिथं, ना आकाश, ना विज्ञान, ना चेतना, काहीच नाही. रूप तर बरं नसतेच, रूप आपलं अस्तित्व विसरून गेलेलं असतं. पूर्ण शून्य दिसते, काहीच नाही, रिकामं सगळं, ठीक आहे नाही. अशी ही 7व्या ध्यानाची अवस्था आहे जी आलार कालामाने हे 7ही प्रकारचे ध्यान सिद्धार्थ गौतमांना शिकवले. आणि अरूप ध्यानामधलं 8वं जे ध्यान आहे ते 8वं जे ध्यान आहे ते नैव संज्ञा ना संज्ञायतन हे ध्यान आहे. नैव संज्ञा ना संज्ञायतन याच्यामध्ये, या अवस्थेमध्ये ना चेतना राहत ना अचेतना राहत. चेतनाही नाही राहत, अचेतनासुद्धा नाही राहत. याचा आयाम सुरू होतो. कधी चेतना, कधी अचेतना, कधी चेतना दिसते, कधी दिसत नाही, कधी चेतना. हे शून्याच्याही पलीकडची अवस्था आहे, ठीक आहे. चेतनेचा आणखीन आपण अर्थ जाणून घेऊया. त्याला जाणीव असे म्हणतात. जाणीव होणे एका गोष्टीची. तिथं चेतनेचीही जाणीव होत नाही आणि अचेतनेची सुद्धा जाणीव होत नाही. आणि यालाच म्हणतात मोक्षाची स्थिती किंवा मुक्तीची स्थिती ही आहे. ही सिद्धार्थ गौतमानं जे बुद्धत्व प्राप्त केलं ती स्थिती आहे. इथे बुद्धत्व याच्याही, या 8व्या पायरीच्याही पलीकडे आहे बुद्धत्व. इथे मात्र सूक्ष्म जाणीव असते, थोडीशी जाणीव असते. इथं काही माणूस बेशुद्ध वगैरे पडलेला नसतो, बेभान झालेला नसतो. त्याला जाणीव, तो प्रत्यक्ष अनुभव घेत असतो त्या गोष्टीचा. आणि विचार करण्याची प्रक्रिया या ठिकाणी संपूर्ण थांबून जाते म्हणतात. विचार करणं, तो आपण त्याला आपल्या भाषेत वेगळ्या दुनियेत आपलं मन जाते, आहे नाही. अशी ही अवस्था या ठिकाणी निर्माण होते. अशा प्रकारे आलार कालाम यांच्याकडून ह्या 7 सिद्धी सिद्धार्थानं प्राप्त केल्या. गौतम त्या तंत्रांचा दररोज अभ्यास करू लागला आणि त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय, असे गौतमाने आलार कालाम यांना विचारले की मग आणखी काही शिकण्यासारखं आहे का तुमच्याकडे. आलार कालाम यांनी उत्तर दिलं की नाही मित्रा, मला जेवढं येत होतं, माझ्याजवळ शिकविण्यासारखं जे होतं ते एवढंच होतं. याच्या पुढे तर काही मी तुला शिकू शकत नाही. नंतर गौतमाने आलार कालामांचा निरोप घेतला. थांबले नाही ते एका ठिकाणी, गुंतून नाही पडले. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा होता त्यांना. तपश्चर्येचा भृगु ऋषीच्या आश्रमात त्यांनी पाहिलं की काय आहे हे सुरू. नंतर त्यांनी असं ऐकलं होतं की उद्दक रामपुत्त नावाचे ऋषी आहेत. या योग्याविषयी गौतमानं ऐकलं होतं की एक फार मोठे योगी आहेत उद्दक रामपुत्त, यांच्याबद्दल त्यांनी ऐकलं होतं. आलार कालामांनी जे ध्यानतंत्र शोधून काढले होते त्याच्यापेक्षाही एक वरची पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल उद्दक रामपुत्ताची ख्याती होती. जी 8वी पायरी मी तुम्हाला शेवटी सांगितली, ही उद्दक रामपुत्ताला माहीत होती. आणि म्हणून त्याचा तो ध्यानविधी शिकण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. समाधीची ही सगळ्यात वरची स्टेप आहे, 8वं ध्यान आहे ते. म्हणून याचा सुद्धा आपण अनुभव घ्यावा असा गौतमाने विचार केला. म्हणून तो उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली तो शिक्षण घेऊ गेला उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात. आणि थोड्याच काळामध्ये
उद्दकाच्या ध्यानविधीची 8वी पायरी त्याने आत्मसात केली. फार कठीण होती ती पायरी. उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलार कालामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्दक रामपुत्तालाही त्यांनी विचारला. कोणता प्रश्न? की बा तुमच्याकडे आणखी काही शिकण्याजोगं आहे काय? आणि उद्दक रामपुत्तानं तेच उत्तर दिलं जे आलार कालामांनी दिलं होतं की नाही मित्रा, तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ तर आता काही नाही आहे. म्हणून तिथूनही जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आलार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यान मार्गातील प्रभुत्वासाठी कोशल देशामध्ये फार प्रसिद्ध योगी किंवा ऋषी होते. पण गौतमानं असंही ऐकलं होतं की मगध देशात अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत. मगध देशामध्ये सुद्धा असे योगी आहेत की ध्यान मार्गामध्ये संपन्न आहेत. त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्यानं विचार केला की त्यांच्याकडेही आपण आता गेलो पाहिजे, मगध देशात गेलो पाहिजेत आपण, आणि आणखीन काही आहे का शिकण्यासारखं ते आपण शिकावं. त्याप्रमाणे गौतम मगध देशामध्ये गेला. त्याला असे आढळून आले की त्याची ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छ्वास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कोशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. जेव्हा तो मगध देशामध्ये त्या ध्यान मार्गाचं त्याच्याही पुढचं शिक्षण घ्यायला गेला तेव्हा त्याच्या ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासावरच आधारलेली होती तरी मात्र कोशल देशातील जे काही आलार कालाम आणि उद्दक रामपुत्त यांच्या प्रक्रियेपेक्षा ती मात्र वेगळी होती. ती सुद्धा शिकण्याची तयारी सिद्धार्थ गौतमानं केली. ही जी प्रक्रिया आहे ही श्वास करण्याची नव्हती, श्वास येणे आणि श्वास जाणे याची प्रक्रिया नव्हती, तर श्वासोच्छ्वास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. फार कठीण ध्यान साधना आहे ही. आपण याला 9वी पायरी म्हटलं तरी चालेल. काय करायचं याच्यात? श्वासच थांबवायचा आपला आणि आपल्या चित्ताची आपल्या मनाची एकाग्रता साधाय. किती वेळ श्वास थांबवू शकतो आपण आपला? अर्धा मिनिट, एखादा मिनिट. ठीक आहे नाही? आणि सांगा आता हे याची खूप प्रॅक्टिस करणे आणि खूप जास्त वेळ श्वास रोखून धरणे, थांबवून ठेवणे आणि त्याच्यासोबत आपल्या चित्ताची एकाग्रता करणे फार भयानक कठीण ही पद्धती होती. ठीक आहे. गौतम ही प्रक्रिया शिकला. ती प्रक्रियासुद्धा सिद्धार्थ गौतम शिकले आणि श्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला ते शिकताना, तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत. टोचणारे अनेक प्रकारचे आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असा त्याला त्या ध्यानाच्या अवस्थेत अनुभव आला. सिद्धार्थ गौतम खूप त्रास झाला त्या अवस्थेमध्ये त्याला. ती दुःखदायक प्रक्रिया होती, दुःख देणारी होती. तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला. ही सुद्धा पद्धती सिद्धार्थ गौतमानं शिकून घेतली आणि अशा प्रकारे समाधी मार्गाचं त्याचं शिक्षण पूर्ण झालं. समाधी मार्गाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता काय राहिलं शिल्लक? तपश्चर्या करण्याची, वैराग्याची कसोटी हा अनुभव राहिला होता घ्यायचा. आणि हे चित्र कुठं पाहिलं होतं त्यांनी? भृगु ऋषीच्या आश्रमात, की किती प्रकारच्या वेगवेगळ्या तपश्चर्या ऋषीमुनी करत आहेत, पण ते स्वर्गाच्या प्राप्तीसाठी करतात. पण सिद्धार्थ गौतमांना वाटलं की आपणही त्याचा अनुभव घेतला पाहिजे, कारण आपल्याला त्याच्याबद्दल चांगलं बोलता येईल, मग अनुभव घेतलाच पाहिजेत आपण, आहे का नाही? असा विचार करून सिद्धार्थ गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती. सांख्य पद्धतीचं तत्त्वज्ञान कुठं शिकले होते सिद्धार्थ गौतम? कोणाकडे? आता पाहिलं आपण, पाहिजे आता घरी गेला. 2 पद्धती सिद्धार्थ गौतमाच्या बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी कामी आल्या होत्या. त्या म्हणजे एक सांख्य तत्त्वज्ञान आणि एक समाधी मार्ग. तर आपण समाधी मार्ग पाहिला. आता सांख्य तत्त्वज्ञानाबद्दलची थोडीशी ओळख आपण करून घेऊया. सांख्य तत्त्वज्ञान म्हणजे काय आहे? सांख्य तत्त्वज्ञान म्हणजे भारतीय
प्रमुख 6 वैदिक दर्शन पद्धती जी आहे, तत्त्वज्ञानाच्या वैदिक 6 पद्धती ज्या आहेत त्याला षडदर्शन म्हणतात. 6 प्रकारचं दर्शनाच्या ज्या पद्धती आहेत, ह्या सर्वात प्राचीन काळातलं तत्त्वज्ञान आहे. सांख्य तत्त्वज्ञान खूप जुनं आहे. आणि या सांख्य तत्त्वज्ञानाचा शोध जो लावला तो महर्षी कपिल ऋषीनं लावलेला आहे. सांख्य या शब्दाचा अर्थ होतो गणना करणे, म्हणजे मोजणे, गणित म्हणतो आपण त्याला सांख्य या शब्दाचा अर्थ गणना करणे किंवा मोजणी करणे त्याचा असा अर्थ होतो. कारण या दर्शनानेच, या सांख्य दर्शनाने म्हणजे सांख्य तत्त्वज्ञानानेच विश्वातील मूल तत्वांची पद्धतशीर मोजणी केलेली आहे की हे जे संपूर्ण विश्व आहे हे कसं बनलेलं आहे, काय तत्व आहेत या विश्वामध्ये, याची मोजणी या सांख्य तत्त्वज्ञानानं केलेली, की विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे त्याचे 25 तत्व केलेली आहे. पद्धतशीर मोजणी 25 तत्वामध्ये केलेली आहे. सांख्य तत्त्वज्ञान म्हणजे 25 तत्वांचं हे तत्त्वज्ञान आहे, 25 पद्धतींचं, आहे की नाही. आणि या सांख्य तत्त्वज्ञानाची जे मुख्य वैशिष्ट्ये आहेत तीच आपण या ठिकाणी फक्त पाहणार आहोत. या सांख्य तत्त्वज्ञानाचे 2 मूळ घटक आहेत. फार आवश्यक आहे हे शिकणं आपल्याला. 2 मूळ घटक आहे. हे तत्त्वज्ञान प्रामुख्याने पुरुष आणि प्रकृती अशा 2 स्वतंत्र व नित्य सत्यांवर आधारलेले आहेत. 2 सत्य गोष्टी आहेत की या विश्वामध्ये पुरुष आहे आणि दुसरं तत्व आहे प्रकृती, त्याला आपण निसर्ग म्हणतो, ठीक आहे. एक पुरुष तत्व आणि एक निसर्ग तत्व असे याचे 2 मूळ घटक आहेत. पुरुष जे आहे तत्व, त्या तत्वालाच आपण चेतना किंवा आत्मा असं त्या वैदिक काळामध्ये म्हटल्या जात होतं. चेतना किंवा आत्मा म्हणजे पुरुष तत्व. आणि प्रकृती म्हणजे निसर्ग, जड पदार्थ किंवा भौतिक जे जग आहे, त्या जगातला जो आपण निसर्ग पाहतो, जड पदार्थ आहे का नाही, ते आहे. आपलं जे शरीर आहे या 2 घटकांनी बनलेलं आहे, पुरुष तत्वाने आणि प्रकृती तत्वाने, ठीक आहे. बौद्ध साहित्यामध्ये त्याला नाव आहे एक स्पेशल, त्याला नाम रूप असं म्हणतात. आपलं जे शरीर आहे हे नामरूपाचं आहे. रूप म्हणजे आपलं शरीर हे जड पदार्थानं म्हणजे प्रकृतीनं, निसर्गाच्या घटकापासून बनलेलं आहे. आणि मन जे आहे आपलं म्हणजे चेतना जी आहे आपली, ती चेतना म्हणजे पुरुष तत्व हे 5 स्कंधांचं असं बनलेलं आहे, ठीक आहे ना. असे सांख्य तत्त्वज्ञानात 2 मूळ घटक आहेत. हे स्वतंत्र आहेत आणि नित्य सत्यांवर आधारलेला या सांख्य तत्त्वज्ञानाच्या अनुसार. प्रकृती म्हणजे काय, तर प्रकृती ही विश्वाचे मूळ कारण आहे. निसर्ग जे आहे हे विश्वाचं मूळ कारण आहे. निसर्गामुळेच विश्वाची निर्मिती झालेली आहे. ती त्रिगुणात्मक आहे. 3 गुण आहेत या निसर्गामध्ये, सत्व, रज आणि तम असे हे 3 गुण आहेत. आणि हे जड आहे, वजनदार आहे. प्रकृती म्हणजे निसर्ग. निसर्गातील प्रत्येक गोष्ट त्याला काहीतरी वजन आहे, ती जड आहे. आपलं शरीरही तसंच आहे, ते निसर्गाचंच बनलेलं आहे. आणि पुरुष तत्व जे आहे ते हा चैतन्य स्वरूप आहे, निष्क्रिय आणि द्रष्टा आहे. द्रष्टा म्हणजे साक्षी, केवळ पाहणारा, असं हे पुरुष तत्व आहे. चैतन्य स्वरूप आहे, ठीक आहे. म्हणजे एक प्रकारची ती ऊर्जा आहे. आपण त्याला विज्ञान म्हणतो, त्याला ऊर्जा म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. ती अशी आहे. ही ऊर्जा किंवा हे विज्ञान असं आहे, हे विज्ञान रूपांतरित होत असते, हे नष्ट होत नाही. हे एका विज्ञानातून दुसऱ्या विज्ञानामध्ये, एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये, एका चेतनेतून दुसऱ्या चेतनेमध्ये ते रूपांतरित होत असते, ऐका. आणि ते केवळ साक्षी आहे, पाहण्याचं काम करते फक्त ती ऊर्जा. तर अशा प्रकारचे हे 2 तत्व आहेत. 25 तत्वे सांख्य दर्शनाने प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या, ही जी प्रकृती आहे म्हणजे हा निसर्ग आहे, या निसर्गापासून आणि या पुरुष तत्वामधून, आहे का नाही. तर या प्रकृतीमधून म्हणजे सांख्य दर्शनानं हे शोधून काढलेलं आहे की प्रकृतीपासून उत्पत्ती काय काय होते. मग म्हणजे निसर्ग आहे, या निसर्गातून कशाची उत्पत्ती होते, तर या निसर्गातून बुद्धीची उत्पत्ती होते.
मनुष्याला जी बुद्धी मिळालेली आहे. अहंकार जो मीपणा आहे आपल्यामध्ये, याची उत्पत्ती या प्रकृतीपासून झालेली आहे. आपलं मनाची उत्पत्ती या प्रकृतीपासून झालेली आहे. आणि पंच तन्मात्रा, 5 तंत्र जे आहेत ते, आणि पंचमहाभूते, 5 पंचमहाभूत, अशा एकूण 25 तत्वांची मांडणी सांख्य तत्वज्ञानात केलेली आहे. हे तत्वज्ञान कामी आलेलं आहे सिद्धार्थाला. कोणत्या कामी? बुद्धी, अहंकार आणि मन आणि पंचमहाभूते, सगळेच 25ही जे तत्व आहेत त्याचा उपयोग सिद्धार्थ गौतमाला झाला. मोक्ष किंवा मुक्ती कशाला म्हणतो मग आपण? या सांख्य तत्वज्ञानाच्या व्याख्येनुसार पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. हे यथार्थपणे ओळखणे, हे योग्य प्रकारे आपण ओळखलं पाहिजे, म्हणजेच विवेक ज्ञान आहे. त्याला आपण विवेक ज्ञान म्हणतो, की ओळखणे. जेव्हा जीवाला हे सत्य समजते की निसर्ग म्हणजे प्रकृती वेगळी आहे आणि पुरुष तत्व वेगळं आहे, तेव्हा प्रकृतीच्या म्हणजे या निसर्गाच्या बंधनातून पुरुषाची सुटका होते. त्यालाच आपण मोक्ष किंवा मुक्ती असं म्हणतात. हे मोक्ष प्राप्त करणे, मुक्ती प्राप्त करणे म्हणजेच बुद्धत्व होय. या निसर्गाच्या बंधनातून मुक्त झालेलं मन, या निसर्गाच्या बंधनातून मुक्त झालेली आपल्या मनाची अवस्था म्हणजे बुद्धत्व आहे. असं आहे हे सांख्य तत्वज्ञान. आणि आपण समाधी मार्गाच्या 7 सिद्धी काय आहेत, 7 पायऱ्या काय आहेत आणि 8वी पायरी काय आहे, त्याचीही माहिती आपण आता पाहिलेली आहे. की त्या 8 ध्यान पद्धतीमध्ये 4 रूप ध्यान आहेत आणि 4 अरूप ध्यान आहेत. आणि 9वी पायरी म्हणजे ती अतिशय त्रासदायक जी आहे, ती टोचल्यासारखे कानातून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येण्याचा जो अनुभव सिद्धार्थ गौतमाला झाला होता तो. तर आता एकच शिक्षण अनुभव सिद्धार्थ गौतमाचा घ्यायचा बाकी होता, तो म्हणजे वैराग्याची कसोटी. फार सुंदर रचना या वैराग्याच्या कसोटीच्या पाठात केलेली आहे. पहा, आपल्याला चांगलं वाटेल ऐकायला. गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगु ऋषींचा आश्रम सोडला होता. तिथं काही वैराग्याची कसोटी, वैराग्य म्हणजे तपश्चर्या करणे, त्याचा काही अनुभव तिथं घेतला नव्हता त्याने. त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी, म्हणजे आपण त्या मार्गाचा सुद्धा आपण आत्मसात करावा, तो मार्ग शिकावा आणि स्वतः अनुभव त्याचा घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीनं आपल्याला बोलता येईल. म्हणून वैराग्याची तपश्चर्येचाही अनुभव घेण्याचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे गौतम तिथून मग कुठं गेला? गया नगरीस गेला. गयेला गेले सिद्धार्थ गौतम. पहा, फार आपण शिकलेलो आहोत की सिद्धार्थ गौतमाने गंगा नदी ओलांडून आपला प्रवास केला होता. शाक्यांच्या देशातून ते राजगृहामध्ये, म्हणजे कोणाचा देश होता तो? कोणता देश होता राजगृहाचा? बिंबिसार राजाचा देश. तिथून पण तिथं पोहोचताना त्याला 2 ब्राह्मण योगिनी आणि 1 ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात तो थांबला होता. चालला तिथून पुढं राजगृहातून मग भृगु ऋषीच्या आश्रमात, भृगु ऋषीमाकडून आलार कालामाकडून उद्दक रामपुत्ताकडून मगध देशामध्ये आणखीन 1 ध्यान पद्धती त्यांनी शिकली आणि आता ते गया या ठिकाणी ते केले, ज्याला आपण बुद्ध गया असं म्हणतो. बुद्धत्व प्राप्त करण्याचा मार्ग पुढे पुढे गौतमाचा सुरू आहे. शेवटचा अनुभव हा वैराग्याचा. गया नगरीस गेल्यानंतर तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली. सभोवतालचा सगळा प्रदेश आहे ते सगळे तो प्रदेश फिरून आले, पाहाला तो प्रदेश, पाहणी केली. आणि उरुवेला येथे गयेचे राजर्षी नेगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले. ही आपण आता या गयेची पाहणी केली. आणि उरुवेला येथे जाऊन गयेचे जे राजर्षी होते, गयेचा जो राजा होता नेगरी, याच्या आश्रमात जाऊन आपण वैराग्य मार्गाचं शिक्षण घेण्यासाठी तिथं राहण्याचं त्यांनी निश्चित केलं.
वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी त्यांनी निरंजना नदीच्या काठी असलेलं ते ठिकाण ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. त्यांनी जे निवडलेलं ठिकाण आहे हे निरंजना नदीच्या काठी होतं आणि ते निर्जन होतं. निर्जन म्हणजे कोणीही मनुष्य तिकडे भटकत नव्हता, ना गुरंढोरं ना मनुष्य, काहीच नाही. केवळ प्युअर जंगल, घनदाट आणि हिंस्र पशु पक्षी काय असतील तेच. आणि एकांतातील ते स्थळ होतं की तिथं कोणाचाच त्रास नाही असं ते स्थळ होतं. राजगृहात असताना त्याला जे 5 परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी सिद्धार्थ गौतमापर्यंत पोहोचवलेली होती की शाक्य आणि कोलियांचं युद्ध रद्द झालेलं आहे, ही शांतता वार्ता, ते 5 परिव्राजक त्याला उरुवेला येथे आढळून आले. उरुवेलामध्ये तेही वैराग्याचं शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. तिथं पुन्हा एकदा सिद्धार्थ गौतमाची आणि त्या 5 परिव्राजकांची भेट झाली. ते देखील वैराग्याचा अभ्यास त्या ठिकाणी करत होते आणि त्या 5ही जणांनी सिद्धार्थ गौतमाला तिथं पाहिलं आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. त्या 5ही त्या भिक्षूंनी, त्या परिव्राजकाने सिद्धार्थ गौतमाला विनंती केली की बा आम्ही सुद्धा वैराग्याचा अभ्यास करायला आलेलो आहोत, परंतु आम्हाला तुमच्या सोबत येऊ द्या, आपण सोबत राहूया. म्हणून ते 6 जण सोबत राहायला लागले आणि गौतमाने त्यांची सोबत येण्याची विनंती मान्य केली. आणि नंतर ते 5ही परिव्राजक सिद्धार्थ गौतमाच्या आज्ञेत सिद्धार्थ गौतमाचे शिष्य म्हणून त्यांची वागणूक त्यांनी दाखवली. गुरु मानलं सिद्धार्थ गौतमाला त्यांनी आणि त्यांची आदरभावाने सेवासुद्धा केली त्या 5 परिव्राजकांनी. आणि ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले आणि वैराग्याचा अभ्यास करू लागले. आता सिद्धार्थ गौतमाचं वैराग्य पहा कसं होतं, कशी तपश्चर्या. तपश्चर्या करणे म्हणजे काय करणे नेमके? शरीराला कष्ट देणे, त्रास देणे, शरीराची परीक्षा पाहणे. वैराग्याची कसोटी म्हणजे आपल्या शरीराची म्हणजे आपल्या क्षमतेची, किती ताकद आहे आपल्यामध्ये सहन करण्याची, आहे की नाही, याची ती परीक्षा आहे. एवढी परीक्षा आपण पाहून थांबणार आहोत. 5-10 मिनटं शिल्लकही होतील तर मला वाटते थांबलं तर बरं होईल. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे, यांचे स्वरूप अत्यंत उग्र होतं, तीव्र होतं, कठीण होतं, खूप त्रासदायक होतं. अशी तपश्चर्या सिद्धार्थानं केली. त्याचं वर्णन या ठिकाणी मस्त केलेलं आहे की काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घरी जाई. सिद्धार्थ गौतम काही वेळ फक्त वस्ती असेल जवळपास तर त्या वस्तीत 2च घरी जाऊन भिक्षा मागायची आणि परत येऊन आपली तपश्चर्या सुरू करायची. पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घरी तो जात नसे. त्याचा नियम 2च घरी जायचं आणि जास्तीत जास्त 7 घरी जाऊन भिक्षा मागायची. पहिल्या 2 घरी जर नाही मिळाली तर 3ऱ्या घरी नाही मिळाली, 4थ्या घरी नाही मिळाली, 5व्या नाही मिळाली, 6व्या नाही मिळाली तर 7व्या घरी मिळू शकते आणि जर नाही मिळाली वापस जंगलात. म्हणून तो 7पेक्षा अधिक घरी तो जात नसे आणि प्रत्येक घरी केवळ 2च घासांची भिक्षा तो घेत. लय मोठं घेत नाही, 2 घास एवढीच भिक्षा तो आपल्या भिक्षापात्रामध्ये स्वीकारे. 7पेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारित नसे. 7 घासांपेक्षा जास्त अन्न तो स्वीकारत नसे. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे. दररोज सिद्धार्थाचं जेवण किती? वाटीभर. अशा वाट्या तर किती खातो आपण दररोज. 1 वाटी जर आपण अन्न सेवन केलं समजा सकाळी तर 9-10 वाजता 11 वाजता थांबलतो आपण काहीतरी खायला, नाही का? नाही राहू शकत आपण. संयम हे इथं आहे. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारित नसे. 7 वाट्यांच्या पेक्षा जास्त अन्न तो स्वीकारत नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच, पूर्ण दिवसभरातून एकदाच अन्न ग्रहण करायचा किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवण घेत. 2 दिवसातून एकदाच जेवण करत असे काही वेळा. आणि कधी कधी तर आठवड्यातून एकचदा जेवण करायचं 1 वाटीभर आठवड्यातून, आठवडाभर उपाशी. आणि कधी कधी 15 एकदा. याप्रमाणे ठराविक प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्याचा कडक नियम होता.
ते दिवस चालले मग वाढत वाढत. पहिले एक दिवसच एकच वेळा दिवसातून अन्न घ्यायचं, नंतर 2 दिवसाच्या नंतर एकदा अन्न घ्यायचं, नंतर आठवड्याच्या नंतरच एकदा घ्यायचं, नंतर 15 दिवसातूनच एकदा घ्यायचं, नंतर महिन्यातूनच एकदा घ्यायचं, असं वाढत वाढत सुरू. आणि अन्नाचं प्रमाणसुद्धा कमी कमी करत आले होते ते. त्याच्या वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती, तो अभ्यास चालला त्यांचा वाढत वाढत सिद्धार्थ गौतमाचा वैराग्याचा. आणि पुढे पुढे तर मग अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीसारखे धान्य, म्हणजे भिक्षा मागण्यासाठी आता गावाच्या वस्तीतही जाण्याचं सोडून दिलेलं आहे. तर त्याच जंगलामध्ये हिरव्या वनस्पती असतील किंवा त्या रानातले ज्वारी बाजरीसारखं धान्य असेल किंवा पाण्यातील वनस्पती असेल किंवा भाताचं जे तूस असते, ओंबी म्हणतो आपण, त्याच्यात सापडणारं तांबड्या रंगाचं पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेल बियांचे, ज्या बियांपासून तेल निघते, करडी असेल, जवस असेल, आहे की नाही, अशा तेल बियांचं पीठ, एवढाच त्यांचा आहार असायचा. एवढंच अन्न बघ. म्हणजे पहा किती किती कमी करत आलेला. आपली अवस्था काय झाली असते, आतापर्यंत गेलो असतो आपण वर. पण कशामुळे जिवंत होते सिद्धार्थ गौतम? संकल्प, आपला निश्चय, आपला हेतू हा किती पॉवरफुल असतो हे आपण आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. की आपला उद्दिष्ट, ध्येय, हेतू किती पक्का असतो. तो जर पक्का असला तर ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आपण. रानटी फळे आणि कंदमुळांवर किंवा वाऱ्याने पडलेले, झाडावरून पडलेले जे फळं आहेत, वाऱ्यानं पडलेले, तोडलेले नाही, त्याच्यावरच सिद्धार्थ गौतम आपली गुजराण करायचे, आपला शरीर जिवंत ठेवायचे. आणि त्यांचे कपडेसुद्धा कसे होते? तागाचे. ताग माहीत आहे ना आपल्याला? अंबाडी नावाची वनस्पती आहेत. अंबाडीचे ते बियाची आपण खातो, आपण ती भाजी खातो अंबाडीची, नाही? त्या झाडापासून तयार केलेला तो ताग असतो. त्याचे कपडे तागाचे किंवा धुळीच्या ढिगाऱ्यात सापडलेले ताग्यासारखे चिंध्या असतील काही, त्या चिंध्यांचे कपडे ते घालतात. तेही नाही मिळालं तर झाडांची साल आपल्या शरीराभोवती ते गुंडाळत. तेही नाही मिळालं तर काळविटाच्या कातळं, मेलेलं काळवीट असेल तर त्याचं अर्ध कातडं असेल किंवा संपूर्ण कातडं असेल, त्या कातड्याचे ते कपडे बनवायचे. तेही नाही मिळालं तर गवताचे कपडे, म्हणजे गवत आपल्या शरीराभोवती गुंडाळायचे. किंवा मोठ्या मोठे झाडं असत त्या काळात, त्या झाडाची साल किंवा लाकडाचे पट्टे आणि माणसांचे किंवा जनावरांचे केस, ते केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबड नावाच्या पक्ष्याच्या पंखाचे कपडे ते घालत. हे सगळे त्यांनी घातलेले आहेत, म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी. आणि अशी तपश्चर्या सिद्धार्थ गौतमाची सुरू होती. आणि त्याच तपश्चर्येमध्ये सिद्धार्थ गौतमाने आपल्या डोक्याचे आणि दाढीचे केस हातानं उपटून काढले. किती त्रास होतो, एक केस जरी उपटलं तर आपलं, तर एवढा त्रास सहन केला त्यांनी की एक केस आपल्या डोक्याचं, दाढीचं, मिशीचं, सगळे केस काढून उपटून टाकले. आणि उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. पहा कशी तपश्चर्या. आसन म्हणजे बसण्याचं आसन नाही, आसन म्हणजे अवस्था. जर त्यांनी ठरवलं की नाही आता महिनाभर उभंच राहायचं, उभंच राहून तपश्चर्या करायची, तर बसण्यासाठी केव्हाही ते उभं राहण्याचं आसन तो सोडून देत नसे. आणि याच्या उलट एखाद्या वेळेस मांडी घालून जर ते बसले तर तो कधी जाग्यावरून उठत नसे. कित्येक महिने उभं राहायचं, कित्येक महिने उभं, बसून राहायचं तर बसूनच. आणि मांडी घालून बसलेल्या स्थितीतच राहूनच तो हालचाल करत असे. मांडी घालून बसलेल्या स्थितीतच हालचाल करायची. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला. म्हणजे एवढा त्रास करून घेतलं शरीराला, एवढा त्रास कोणत्याही तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींनी एवढा त्रास करून घेतला नाही. की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला.
अतिशय जास्त प्रमाणातल्या यातना आणि वेदना देण्यासाठीच जसा काही तो जगू लागला, की द्यायचा किती त्रास द्यायचा आपल्या शरीराला, देतच राहिले. आणि तो त्रास शरीराला देता देता शेवटी सिद्धार्थ गौतम एवढ्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोचले की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण साचायला लागेल. एकाच ठिकाणी जर बसले की चिखल, घाण, ऊन, वारा, पाऊस, ते चिखल, घाण याचे थरच्या थर त्यांच्या शरीरावर साचायला लागले. आणि शेवटी ते साचलेले थर त्याचे पोपळे धरत अंगाला आणि ते पोपळे गळून पडत खाली, अशा अवस्थेपर्यंत जाऊन पोचले. तरी मात्र आपली तपश्चर्या सोडली नाही. किती दिवस केलं असेल त्यांनी असं? 2-4 महिने, 6 महिने, 6 वर्ष. गंमतचा काळ नाही, 6 वर्ष अशा अवस्थेत त्यांनी आपल्या शरीराला त्रास दिलेला आहे. अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात म्हणजे घनदाट जंगलामध्ये सिद्धार्थाने आपली वस्ती केली होती. तिथं राहत होते ते. दाट, कोणीच जाणारच नाही. माणसानं तर बरं अजून प्रवेशच नसेल केला त्या जंगलात. अशा जंगलात जाऊन ते राहायचे. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता. कोणाला म्हटलं की बाबा त्याच्यात जा, तर कोणीही हिंमत करत नसे त्या दाट जंगलात जाण्याची. एवढा भयानक तो भाग होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. एखादा वेडा माणूस असेल तोच चुकून बोलून त्याच्यात जाईल, एवढं भयानक ते जंगल होतं. आणि जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे, हिवाळ्यात किती थंडी पडते माहीत आहे आपल्याला, त्या कडक थंडीमध्ये असे पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री, कृष्ण पक्ष म्हणजे अंधारी रात्र, अंधाऱ्या रात्रीचे 15 कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे 2 दिवस असतात, अमावस्या आणि पौर्णिमा. नाही का? त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये कडक थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये तो त्या दाट जंगलातून बाहेर येत असे मोकळ्या हवेत तो राहत असे. किती थंडी पडते तर पडू द्या माझ्या अंगावर. आणि रात्री त्या अंधाऱ्या रात्री तो मोकळ्या जागेत जंगलाच्या बाहेर राहत असे. आणि दिवसा तो काळ्या कुट्ट अंधार असलेल्या दिवसा त्या अंधार असलेल्या गर्द झाडीमध्ये जाऊन राहत असे. रात्री अंधार आणि दिवसा अंधारात असे ते राहत असत. परंतु पावसाळ्यापूर्वी, पावसाळा येण्याच्या अगोदर जेव्हा कडक ऊन तापते, मे महिन्यातलं, जून महिन्यातलं ऊन, त्या उन्हाळ्याच्या शेवटचा महिना जेव्हा येत असे तेव्हा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हामध्ये जाऊन उभा राहत असे त्या जंगलातून बाहेर येऊन. आणि रात्री त्या दाट झाडीमध्ये की जिथं जीव गुदमरून जातो, हवाय लागत नाही आपल्या शरीराला, उन्हाळ्यात कसं आपण घराच्या बाहेरच पडतो, अशा गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीमध्ये तो राहत असे रात्रीच्या वेळेला. आणि दिवसा कडक उन्हामध्ये राहत असे. आणि कधी कधी तर असे प्रसंग आले त्यांना, जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात सुद्धा झोपत असे. जळलेले हाडं त्याची उशी करायची आणि स्मशानात झोपायचं. झोपू शकतो आपण? झोपणं तर राहू द्या, अर्ध्या रात्रीत आपण स्मशानात सुद्धा जाऊ शकत नाही. ठीक आहे. भगवान बुद्धांनी शिकवलेली एक ध्यान साधना आहे, मरणानुस्मृतीची ध्यान साधना आहे. किती ध्यान साधना रात्रीच्या वेळेला स्मशानात जाऊन करायची असते ती ध्यान साधना आहे. 40 प्रकारच्या ध्यान पद्धती बुद्धांनी शोधून काढलेल्या आहेत. 40 प्रकारचे ध्यान. तर जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे. त्यानंतर गौतम सिद्धार्थ दिवसा काठी म्हणजे एक दिवसभरात फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर, डाळीचा दाणा, हरभऱ्याचा दाणा असेल, मुंगाचा असेल, तुरीत काय असेल तो, त्या एकाच दाण्यावर पूर्ण दिवस काढायचा. पहा किती अन्नाचं प्रमाण कमी केलं. एखाद्या तिळावर, दानाने सापडलं की तिळाचा कण, एक तीळ सापडला तर त्याच्यावर पूर्ण दिवस तेवढं खायचं पण. किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर, तांदळाचा कण असेल त्या कणावर आपली गुजराण करू लागला. आणि ज्यावेळी तो दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला, कधी कधी फक्त एखादं फळ भेटलं जंगलातलं तर तेवढं फळच खाऊ, त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले होते.
अन्न कमी कमी करून उपाशी राहून राहून शरीर क्षीण झालं होतं, नाही का नाही. त्या अवस्थेचं चित्र पण आपण पाहिले असेल, नाही का. 6 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतरचं पूर्ण हाडाचा सापडा झालेलं होतं त्यांचं शरीर. हड्ड्या दिसतात त्या चित्रामध्ये, चेहऱ्याची कवटी दिसते, ठीक आहे. तशाही अवस्थेत ते आपले पोट चाचपू लागले. म्हणजे आपल्याला आपलं पोटाला जेव्हा त्यांनी हात लावला तर तो पोट नव्हतंच त्यांना, तो डायरेक्ट पाठीचा कणा, पाठीच्या मणक्याचे हाडं लागले त्यांच्या हाताला. आणि मागून त्यांनी हात लावला पाठीच्या कणाकडून, तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. पोट आहे की नाही आहे हे काही समजत नव्हतं. अशा प्रकारे त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला पूर्ण चिटकलेलं होतं. आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता, अत्यंत कमी अन्न सेवन करत होता. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमांनी 6 वर्ष वैराग्याची कसोटी घेतली आणि तरी सुद्धा काहीच प्राप्त झालं नाही, काहीच नाही मिळालं. शेवटी त्यांच्या मनानं ठरवलं की नाही, हे काही बरोबर गोष्ट नाही. आपण ज्या कामासाठी गृहत्याग केलेला आहे ते तर काहीच भेटलं नाही आपल्याला याच्यात. अशानं तर आपण मरून जाऊ काही दिवसांना. हे आपण सोडून दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी वैराग्याचा त्याग करण्याचा निश्चय केलेला आहे. त्याची माहिती आपण उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ. हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम. ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे